ती आर्टिकल 338 ब चा भंग करणारी एक कसं पॅरल मेकॅनिझम असू शकेल? उदाहरणार्थ एक कोर्ट आहे, न्यायाधीश आहे. त्या कोर्टाच्या न्यायाधीशाच्या बरोबरीची सल्लामसलत समिती असू शकेल का? कारण कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट आहे, क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटी आहे. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे जे सरकारने घेतलेले निर्णय कुणबी मराठा कुणबी सुद्धा देता येत धरून नाही. जे कुणबी मराठा प्रमाणपत्र दिलं जात आहे हे सुद्धा अवैध आहे का, किंवा ज्या पद्धतीनं सरकारनं जो निर्णय घेतला, ज्या नोंदी सापडतायत या पाहता कुठेतरी सरकारकडनं ही प्रमाणपत्र दिलेत ह्याचा काही उल्लेख या याचिकेत केलाय का? हे पहा, आम्ही या याचिकेमध्ये डॉक्टर जयश्री पाटील यांच्या निकालामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं. काय सांगितलंय? मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की खत्री आयोग हे निगेटिव्ह आहे, म्हणजे त्या आयोगाच्या संबंधानं निगेटिव्ह मत नोंदवलेलं आहे. मान्य उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मान्य न्यायमूर्ती मार्लापल्ले साहेबांची थोरातच्या केसमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे कुणबी मराठा कुणबी हे मागास कुणबी ठरू शकत नाहीत मराठवाड्यातले. या दोन्ही संदर्भ देऊन आम्ही म्हणालो की 2004चा शासन निर्णय रद्द करा. सुप्रीम कोर्टापेक्षा सुप्रीम तर कोणी नाही. आर्टिकल 141 आणि आर्टिकल 144 नुसार जो सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने कायदा केलेला असतो तो सर्वोच्च असतो, तो कायदा म्हणून वाचला जाऊ शकतो. ह्या सगळ्या बाबी लक्षातच घेण्यात आल्या नाहीत. पगारा वाढवून दिल्या, न्यायाधीशांच्या व्यवस्था केल्या, परंतु सत्य सांगण्याचं धाडस ना तर न्यायाधीशांनी केलं ना तर एक्झिक्युटिव्हने केलं. मत आहे ह्या न्यायाधीशां जे काही म्हणजे कमिटी म्हणून नेमलेले होते माजी न्यायमूर्ती, ते सुद्धा आपलं म्हणजे असं सक्षम मत देऊ शकले नाही ज्याच्यामुळे सरकारची फसगत झालेली थांबली असती. म्हणून सरकारने आज सुद्धा पहिल्यांदा जेव्हा डॉक्टर जयश्री पाटलांच्या वडिलांनी चॅलेंज केला होता ऑर्डिनन्स, ते ऑर्डिनन्स मागे घ्यायची नामुष्की आली. तशी नामुष्की येऊ देण्याच्या अगोदरच सरकारने हा कायदा वापस घ्यावा. खुल्या वर्गाची तपास परीक्षा पाहू नये. खुला वर्ग सुद्धा वर्ग आहे, हिंदुस्थानी आहेत, प्रभू श्री रामचंद्राला मानणार आहेत, पंडित नथुरामजी गोडसेंना मानणारे आहेत. त्याच्यामुळे आमच्या खुल्या वर्गातल्या कोणत्याही युवकासोबत कोणत्याही विचारासोबत छेडखानी केवळ शरद पवारच्या गलिच्छ राजकारणापोटी तुम्ही करू नका असं आमचं सरकारला म्हणणं आहे. आणि आरक्षण टिकणार नाही ही आमची भूमिका आहे. शेवटचा प्रश्न, साधारणतः कधीपर्यंत सुनावणीला सुरुवात होऊ शकते, कारण का आज तुम्ही याचिका दाखल केलेली आहे? पुढच्या येणाऱ्या उद्याच्या आठवड्यामध्ये, सोमवारच्या आठवड्यामध्ये तातडीनं सुनावणी घेऊ. कारण 30,000 शिक्षक भरती जी बाब आहे ती लक्षात घेता आमचे लेकरं बाळं जे आता ऍडमिशनसाठी, जसं की माझी मुलगी झेन ऍडमिशनसाठी तिच्या खुल्या वर्गातल्या जागा, जसं आम्ही आरक्षणाचा लाभ घेत नाहीत, खुल्या वर्गातल्या जागा तिच्याही कमी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या इतर ब्राह्मणाचे विद्यार्थी असतील किंवा सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी असतील, त्या जागा कुठेच कमी झालेल्या नाही पाहिजे. मग लॉच्या असतील, इंजिनिअरिंगच्या असतील, IITच्या असतील, ह्या जागांच्या संरक्षणासाठी आम्ही मान्य उच्च न्यायालयात आहोत. नक्कीच. ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं जे 10% आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला, त्याच विरोधात आता डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आमच्या याचिकेत दिलेले आहेत. आम्ही म्हणालो की विपक्षाचे जे नेते आहेत म्हणजे विरोधी गट, त्यांनी काही लोकांना फूस लावून कशा प्रकारे हे आंदोलन उभं केलं आणि सरकारची सुद्धा एक मजबुरी तयार करण्यात आली, एक अॅटमॉस्फिअर तयार करण्यात आलं आणि त्यामधून आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणामुळं हे 10% आरक्षण संविधानाचे जे पॅरामीटर्स आहेत ते मोडून तोडून टाकण्यात आले. सरकार कायम काय म्हणत आलं किंवा विरोधक काय म्हणत आले, म्हणजे मग शरद पवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, किंवा मग काँग्रेसमधले पुढारी असतील, किंवा ज्यांना 124 आमच्या कष्टकऱ्यांचे मृत्यू होते वीरमरण पत्करला एसटीतल्या, तेव्हा ज्यांना जाणीव झाली नाही, त्यांची मान दुखत होती, ते मान दुखत असणारे त्या काळचे माजी मुख्यमंत्री, काय नाव त्यांचं, उद्धव, तिथं गेले ते उद्धव त्या अंतरवालीला आणि फूस भरत राहिले. आणि त्या गलिच्छ सगळ्या राजकारणापोटी, सत्ता गेल्याच्या निराशेच्या राजकारणापोटी ज्या प्रकारे इथला ब्राह्मण असेल, इथला वैश्य असेल, इथला ठाकूर असेल, मारवाडी असेल, गुजराती असेल, किंवा जे सगळे गुणवंतांसाठीच्या ज्या 50% जागा आहेत त्या जागांवर जी कत्तल केल्या गेली, त्या जागांच्या, त्या गुणवंतांच्या जागा कमी केल्या गेल्या, ह्याच्यावर कोणी बोलत नव्हतं. ह्या जागा म्हणजे त्यांना आपल्या अशा वाटत नव्हत्या सत्तेतल्या विरोधकांना. हे काय आमचे नाहीत असं त्यांना वाटत नव्हतं. आम्ही हिंदू राष्ट्रवाले आहोत हे त्यांना कळत नव्हतं. प्रभू श्री रामचंद्राचे भक्त आहेत हे त्यांना कळत नव्हतं, विरोधकांना सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा. यांना सगळ्यांना संविधान शिकण्याची गरज आहे आणि यांना संविधान शिकण्यासाठी
ज्या प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की रिझर्वेशन हे